सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नाशिकच्या गोदाघाट परिसरात विकास कामांना सुरुवात झालेली आहे, सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं आता ह्या गोदाघाट परिसरातल्या घाटांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक साधू महंत हे या ठिकाणी नाशिकमध्ये येणार आहेत। या सगळ्या भाविकांना या तटांवर या घाटांवर उभं राहून गोदा स्नान करण्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं आता इथले घाट वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र या सगळ्या प्रकरणाला आता पर्यावरणप्रेमी आणि खास करून गोदाप्रेमींनी आक्षेप घेतलाय। त्याचं कारण म्हणजे अवघ्या काही वर्षांपूर्वीच इथे असलेले जे घाट आहेत ते गोदावरी प्रदूषित होते हे कारण देऊन प्रशासनाच्या वतीनं अक्षरशः तोडण्यात आले होते। आता हे तोडलेले घाट पुन्हा बांधण्याचा घाट प्रशासनाच्या वतीनं घातला जातोय। त्यामुळे या संपूर्ण गोदाघाट परिसरामध्ये सुरू असलेला हा घाटांचा खेळ नेमका प्रशासन का करतंय असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अर्थात प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जातंय की सिंहस्थाच्या दरम्यान जे भाविक जे साधू महंत या ठिकाणी येणार आहेत त्या प्रत्येकाला या ठिकाणी उभं राहण्याची जागा मिळावी, त्यांना गोदा स्नानाचा लाभ घेता यावा यासाठी घाट वाढवण्याची ही संकल्पना पुढे येते। मात्र जर अशाच पद्धतीनं घाट वाढवायचे होते तर तोडलेच का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।